तर आपण ही दृश्य पाहतोय. तेलवाहू शिवालिक जहाज भारतात दाखल झालेला आहे. एलपीजी वाहक शिवालिक जहाज भारतात दाखल झाले. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर शिवालिक जहाज पोहोचलेला आहे. त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय. नंदादेवी जहाज उद्या गुजरातच्या कांडला बंदरावर येणार आहे. त्याआधी शिवालिक जहाज मुंद्रा बंदरावर पोहोचलेला आहे. 92,000 जवळपास एलपीजी वाहक शिवालिक जहाज यावेळी गुजरातच्या बंदरावर पोहोचलेला आहे. त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतो. एलपीजीचं हे जहाज आहे. तर नंदादेवी जहाज उद्या गुजरातच्या बंदरावर येणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. त्याचबरोबर 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार आहे. हे दृश्य आपण सध्या पाहतोय. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर शिवालिक जहाज पोहोचलेलं आहे. गॅसवाहू शिवालिक जहाज भारतात दाखल झालाय. $92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार असल्याचं सुद्धा कळतं आहे. एकीकडे युद्ध सुरू आहे. इराण, इस्रायल, अमेरिका या दरम्यानच इराणनं आपली होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्यानंतर आता शिवालिक जहाज मुंद्रा बंदरावर पोहोचल्याचं कळतं आहे. तेलवाहू शिवालिक जहाज भारतात दाखल झालेला आहे. गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर ते पोहोचलेलं आहे. एकीकडे होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारताचे जहाज अडकून पडलेली होती. मात्र आता शिवालिक जहाज हे भारतात दाखल झालेलं आहे. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर हे शिवालिक जहाज आलेलं आहे. हजारो टन गॅस या जहाजात येणार असल्याचं कळतंय. एकीकडे युद्धाची परिस्थिती वाढत चालली. आज युद्धाचा 17वा दिवस असताना दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराण इस्रायल तणावामुळे हे जहाज अडकलेलं होतं. जवळपास 45,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस सुरक्षितपणे यावेळी मुंद्रा बंदरात पोहोचलेलं आहे. आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, गुजरातला उतरवला जातोय. जहाज गुजरातला गेली की नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला जाईल आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी. तर आपण सध्या पाहतोय हे शिवालिक जहाज आहे. जवळपास 45,000 मेट्रिक टन एलपीजी गॅस सुरक्षितपणे गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलेले आहे. या भारतीय जहाज आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित परतीमुळे भारताचं इंधन संकट टळल्याचं आता कळतंय आणि गॅस टंचाईची भीती सुद्धा कमी झालेली आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेश बागल. महेश, इराण इस्रायल तणावामुळे शिवालिक जहाज हे अडकलेलं होतं होर्मुझच्या सामुद्रधुनीत आणि आता ते भारतात दाखल झालेलं आहे. नक्कीच इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू आहे त्यातच भारताचं जे इंधन पुरवठा आहे त्यामध्ये खंड